एशिया कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना होतो आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून या सामन्याविरोधात राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। सध्या मी मुंबईतल्या कांजूर मार्ग परिसरात आहे। शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपण महिला शिवसैनिकांची नेमकी भावना काय आहे ते जाणून घेणार आहोत। रश्मीताई, आज तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा निषेध करता आहात। उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत आंदोलनाचे, नेमकं आंदोलनाचं स्वरूप काय आहे आणि तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय सांगायचं आहे? आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना सांगायचं आहे, तुम्ही सिंदूर ऑपरेशनच्या नावाखाली जे भ्याड हल्ले झाले त्यांच्या लोकांचं सांत्वन करताय की इथे हात मिळवणी पाकिस्तान बरोबर करताय। नक्की तुम्हाला काय करायचंय? दुटप्पी जे धोरण तुमचं चाललेलं आहे हे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू नका। आणि उद्धव साहेब आज हिंदुत्वासाठी आणि आपल्या देशासाठी लढतायत। त्यांचं म्हणणं आहे पाकिस्तानने जर आपल्या लोकांवर भ्याड हल्ले केले आणि त्यांना हात मिळवणी करून तुम्ही पैशासाठी फक्त व्यवहारासाठी तुम्ही आज क्रिकेट मॅच त्यांना खेळायला देताय, हे सगळं चुकीचं आहे। भाजपचं हे दुटप्पी धोरण थांबलंच पाहिजे। महिलांना जे सिंदूर ऑपरेशन जे केलं ते तुम्ही बंद केलं का? त्या सिंदूर ऑपरेशनचं काय झालं? आज ज्यांचे नवरे यात बळी गेलेत किंवा ज्यांचे नाहक बळी गेलेत त्यांच्या अजून जखमा ओलेत, त्या पैशासाठी तुम्ही हा जो व्यवहार करताय हे साफ चुकीचं आहे। पण रश्मीताई, जेव्हा असं तुम्ही आंदोलन करता, भाजपचे नेते आवर्जून आठवण करून देतात की जावेद मियादाद मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटून गेला, बिर्याणी खाऊन गेला। बाळासाहेबांना तो भेटायला मातोश्रीवर गेलेला, बिर्याणी खायला गेला नव्हता। उलट मोदी साहेब मुस्लिम लोकांच्या घरी जाऊन केक खायला गेलेले। बाळासाहेब आयुष्यात कधीच कोणाच्या घरी जाऊन बिर्याणी केक खाऊन आले नाहीत। बाळासाहेबांच्या मातोश्रीवर सगळे जात होते आणि जावेद मियादाद हे बाळासाहेबांची परमिशन घेण्यासाठी की आम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन खेळू द्या, बाळासाहेबांनी स्पष्ट तेव्हा नकार दिला आणि आज त्यांचा वारसा उद्धव साहेब चालवतायत, आदित्य साहेब चालवतायत। आपण बघू शकतो की सध्या हे आंदोलन आहे कांजूर मार्ग मध्ये सुरू आहे। महिला शिवसैनिकांकडे या आंदोलनाची धुरा सोपवण्यात आलेली आहे। तुम्ही सांगाल की तुम्ही आलेला आहात, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही युवा आहात, युवा वर्गामध्ये भारत पाकिस्तान सामन्याविषयी काय मत आहे? सध्या जे हे चालू आहे ते खूप चुकीचं आहे। तुम्ही जे सिंदूर ऑपरेशन चालू केलं होतं ते का थांबलं आणि आज हा इंडिया पाकिस्तानचा सामना जो होतो आहे त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे। मोदींनी न्याय दिला का? फक्त सिंदूर ऑपरेशन एवढाच विषय। त्यामुळे आम्ही आज सगळ्या भगिनी आज पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण मुंबईभर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आंदोलन चालू आहे आणि त्या बदल्यात पाकिस्तान आणि भारत ही मॅच खेळवली जाते। आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत हे पाकडे आमच्यावर हल्ला करतील तोपर्यंत पाकिस्तान बरोबर आमचा कोणताही डील होणार नाही आणि पाकिस्तानची मॅच या हिंदुस्थानात होणार नाही असं ज्यावेळेस बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं तरी पण त्यांचा निषेध म्हणून हे मोदी सरकार करत असेल, भाजपला करत असेल तर तुम्ही बाळासाहेबांचा आधार काय घेताय? पण आज टीव्हीवर तर मॅच आहे, टीव्हीवर मॅच बघणार मी बघणार नाही। जो हिंदुत्ववादी आहे आणि जो खरा सच्चा शिवसैनिक आहे तो ही मॅच बघणार नाही। तुम्ही सांगाल की टीव्हीवर मॅच आहे, तुम्ही नाही पाहणार? नाही, आंदोलनाची नेतृत्वाची धुरा संपूर्ण आज महिलांवर उद्धव ठाकरेंनी सोपवली आहे। त्यामुळे महिला शिवसैनिकांच्या भावना जाणून घेणं गरजेचं होतं। सध्या आंदोलन हे शिगेला आहे, संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटतायत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन सध्या कांजूर मार्गमध्ये सुरू आहे आणि अशीच आंदोलन संपूर्ण राज्यभर सुरू आहेत। आपण इथून लाईव्ह रिपोर्ट करत आहोत। थोड्याच वेळात हे आंदोलन पूर्णत्वास येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।